रायगडावरचा कार्यक्रम संपल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी जात स्नेहभोजन केलं। यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही उपस्थित होते। दरम्यान स्नेहभोजनाच्या निमित्तानं दबक्या आवाजात चर्चा होती ती रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतची। यावेळी पालकमंत्रीपदाबाबत चर्चा होईल की काय असे संकेत मिळत होते, मात्र अशी कुठलीही चर्चा झालेली नसल्याचं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलेलं आहे। तर रायगडचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच असेल असं म्हणत शिरसाट यांनी पुन्हा एकदा रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिवसेनेचा दावा सांगितलाय। गृहमंत्री महोदयांना विनंती केली होती। माझ्या अतिथी अनिकेतच्या विनंतीला मान देऊन आज गृहमंत्री महोदय आले। त्यांच्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय एकनाथराव शिंदे, अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल, आशिष शेलार, मुरलीधर मोहोळ, शिवेंद्रराजे भोसले आणि विधिमंडळातील खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, प्रवीण दरेकर आदी सर्व सहकारी त्या ठिकाणी आले आणि आज आम्ही त्या ठिकाणी स्नेहभोजन अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी केलं। पालकमंत्रीबाबत चर्चा हा विषयच नाही। शेवटी मी सुद्धा दीर्घकाळ राजकारणामध्ये वावरतो आहे। अशा वेळेला आपल्या विनंतीला मान देऊन ज्यावेळेला केंद्रीय गृहमंत्री येतात त्यावेळेला त्यांचं स्वागत करणं, त्यांच्या समेत आलेल्या सर्व नेत्यांचं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे। ही काय राजकीय भेट नाही, ही एक कौटुंबिक भेट आहे। आजच्या भेटीत पालकमंत्री सोडाच कुठल्याही राजकीय विषयावरती बिलकुल त्या ठिकाणी चर्चा नाही। पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तो वाद मुळात व्हायला नको होता असं आमचं आताही मत आहे। भाजपचे 3 आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत, राष्ट्रवादीचा 1 आमदार आहे। गेल्या वेळेला सुद्धा पालकमंत्रीपद त्यांच्याकडे दिलं होतं। आता या वेळेला तो आग्रह धरणं ठीक नाही। ज्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जास्त आहे आणि ती मागणी आहे, तो मला वाटतं हा तिढा सुटेल आणि पालकमंत्रीपद हे आमच्याकडे येईल अशी आम्हाला खात्री आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।